नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कांदा पिकातील संपूर्ण माहिती बघणार आहोत. जसे की कांदा लागवडीला कोणती जमीन लागते, कशा प्रकारची, हवामान कसं लागतं आहे, त्याला खत कोणते द्यावे व त्यावर पडणाऱ्या किडीवर नियंत्रणासाठी आपण स्प्रे कोणत्या घ्यावे, काढणी दरम्यान कोणती काळजी घ्यावी, बियाणे कोणते वापरावे, ए टू झेड आपल्याला संपूर्ण माहिती आमच्या चॅनलवर मिळून जाईल. तर आपण ॲग्री डॉक्टर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्याला संपूर्ण व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत मिळत जाईल. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. कांदा पिकासाठी लागणारी जमीन. कांदा पिकाची लागवड करण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन निवडावी. जमिनीचा pH हा 6.5 ते 7च्या दरम्यान असावा. भारी चिकणमातीच्या असलेल्या, पाण्याचा निचरा न होणाऱ्या तसेच चोपट किंवा खारवट जमिनीत रोपाची वाढ खुंटते, पीक चांगले पोसत नाही अशा जमिनीमध्ये लागवड करणे टाळावे. हवामान. कांदा हिवाळी हंगामामध्ये पीक असून महाराष्ट्रातील सौम्य हवामानात कांद्याची 2 ते 3 पिके घेतली जातात. कांदा लागवडपासून 1 ते 2 महिन्यामध्ये हवामान थंड असणे गरजेचे आहे. पूर्ण लागवडीसाठी रान बांधणे. वाफेची लांबी रुंदी जमिनीच्या उतारावर अवलंबून असते. 1.5 ते 2 मीटर रुंद आणि 4 ते 6 मीटर लांबीचे सपाट वाफे तयार करावेत. वाफेची लांबी जमिनीच्या उताराच्या आडव्या दिशेने असावी. जमीन जास्त चढउताराची असल्यास 1.5 बाय 3 मीटर आकाराचे लहान वाफे तयार करावेत. ठिबक व तुषार सिंचन या पद्धतीने पाणी देण्यासाठी रान बांधणी वेगळ्या प्रकारे करावी लागते. 120 सेंटीमीटर रुंद, 40 ते 61 मीटर लांब आणि 15 सेंटीमीटर उंचीचे गादीवाफे ट्रॅक्टरला जोडता येणाऱ्या सरी यंत्राने तयार करावे. कांदा नर्सरी व्यवस्थापन. 1 एकर कांदा लागवडसाठी 5 गुंठे जमीन रोपवाटिका करण्यासाठी लागते. 4 बाय 1 मीटर लांब आणि 10-15 कमी उंचीचे बेड तयार करावे. 5 गुंठा नर्सरीसाठी 5 बेड तयार करावे. 2 बेडच्या मध्ये 60 ते 70 सेंटीमीटर अंतर ठेवावे. बेडचा पृष्ठभाग लेवल केलेला असावा. लागवडीपूर्वी बेडवर 22 ची 1.5 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. प्रति 5 गुंठ्यासाठी 2 किलो युरिया प्लस 7 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्लस 1.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे खत द्यावे. 20 दिवसांनी पुन्हा 3 किलो युरिया द्यावा. बीज प्रक्रिया. लागवडीपूर्वी बियाण्यात ट्रायकोडर्मा व्हिरिडे 5 मिली किंवा 22-2 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात सोडावे. पेरणी. बियाणे 2 ते 3 सेंटीमीटर खोल खोचावे व मातीने झाकावे. बियाणे पेरणीनंतर लगेच तणनाशक पेडिमिथ्रिल 1.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी व लगेच पाणी द्यावे. रोप 6 ते 7 आठवड्यात काढायला तयार होतात. थ्रिप्स आणि रस शोषक किडीसाठी अरेवा थियामेथॉक्झिन्स 25% WG हे आपल्याला 8 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी वापरायचे आहे. त्यानंतर जपॅक, त्यामध्ये थायोमेथॉक्झिम 12.6% प्लस लॅम्बडा सायहॅलोथ्रिन हे 9.5% आहे. ZC हे आपल्याला 8 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये वापरायचे आहे. त्यानंतर कॉन्फिडर, त्यामध्ये इमिडॅक्लोप्रिड हे 17.8 SL आहे. ते आपल्याला 8 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी वापरायचे आहे. त्यानंतर फॅक्स, त्यामध्ये फिरप्रोनिल 5% SC हे आपल्याला 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी वापरायचे आहे. यापैकी कोणतेही एक कीडनाशकाची फवारणी आपल्याला 15 लिटर पाण्यासाठी मिसळून करायची आहे. यापैकी कोणत्याही एक कीडनाशकाची 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. रोपावर बुरशीनाशक आणि कीडनाशकाची प्रक्रिया. त्यासाठी आपण 22-1 ग्रॅम प्लस कॉन्फिडर 0.5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात पूर्ण लागवडीपूर्वी रोपाची मुळे 15 मिनिटे बुडवावीत. त्यामुळे लागवडीनंतर 20 ते 25 दिवस किडीपासून संरक्षण होते. तण नियंत्रण. कांदा लागवडीनंतर 25 दिवसांनी धानुका 1 किल, क्विजलॉफॉर्म इथिल
4% प्लस ऑक्सिफ्लोरोफेन 6% EC 40 मिली प्लस चिलेटेड झिंक 15 ml प्रति 15 लिटर पाण्यात या प्रमाणात तणनाशकाची एकत्रित फवारणी करावी। त्यानंतर 45 दिवसांनी एक खुरपणी करावी। पाणी व्यवस्थापन. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्त्वाचे असते। खरीप हंगामामध्ये 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 4, उन्हाळी रब्बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी जमिनीच्या मगदीप्रमाणे पाणी द्यावे। काढणीपूर्वी 3 आठवड्याच्या अगोदर पाणी बंद करावे, म्हणजे पानातील रस कांद्यामध्ये लवकर उतरतो। खत व्यवस्थापन. एकरी 40 किलो नत्र, 25 किलो स्फुरद, 25 किलो पालाश पैकी अर्धा नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी वाफ्यात मातीमध्ये मिसळून द्यावे। राहिलेला नत्र 30 व 45 दिवसांनी एक खुरपणी करून द्यावे। या खतासोबतच मायक्रोन्यूट्रिएंट 10 किलो आणि सल्फर 8 किलो प्रति एकरी वापर करावा। 8 दिवसानंतर कांदा पिकास कोणतेही वर खत देऊ नये। कांदा लागवड हंगाम. खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर आणि रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी ते जून महिन्यात लागवड करा। सुधारित वाण. खरीप फुले समर्थ बसवंत 780, ॲग्रीफाऊंड डार्क रेड, रांगडीमध्ये बसवंत 780, फुले समर्थ N241, उन्हाळी N241, ॲग्रीफाऊंडर लाईट रेड, अर्का निकेतन। बियाणे प्रति एकरी ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपवाटिका तयार केली तर एकरी 2 किलो बियाणे पुरतील। नेहमीच्या पद्धतीमध्ये 3.5 किलो बी लागते। कांदा पिकातील रोग व कीड व्यवस्थापन. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी आपण M45, त्यामध्ये मॅन्कोझेब 75% WP, ते आपण 15 लिटर पाण्यासाठी 30 ग्रॅम घ्यावे। त्यानंतर साप, ज्यामध्ये कार्बेंडाझिम 12% प्लस मॅन्कोझेब 63% WP या प्रमाणात आहे, ते आपण 30 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यासाठी घ्यावे। त्यानंतर अवतार, यामध्ये हेक्झाकोनाझोल 4% प्लस जिनेब 68% WP या प्रमाणात आहे, ते आपण 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी घ्यावे। गोडिवा सुपर, यामध्ये एक्झोस्ट्रोबिन 18.2% प्लस डायफेनोकोनाझोल 11.4% SC हे आपण 15 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घ्यावे। यापैकी कोणतीही एक बुरशीनाशकाची 15 लिटर पाण्यामध्येच मिसळून फवारणी करावी। त्यानंतर थ्रिप्स आणि रसशोषक किडीसाठी पहिलं तर अरेवा, त्यामध्ये कंटेन आहे थायोमिथॅक्झॉ, हे 25% WG 8 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यावे। 2 नंबर जेपॅक थायोमिथॅक्झॉन 12.6% प्लस लॅम्बडा सायहॅलोथ्रिझिन। तर आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।